नमस्कार. आजचा व्हिडिओ सुरू करूया. मी तुम्हा सर्वांचं क्लासमध्ये स्वागत करते. आजचा आपला ग्रामरचा दुसरा व्हिडिओ आहे आणि आजच्या धड्याचं नाव आहे कंजंक्शन किंवा उभयान्वयी अव्यय. Hello students, welcome to my classroom and today we are going to learn the second lesson of grammar and the name of the lesson is conjunctions. We have already learnt about simple sentences in the first grammar part or the first video of grammar. So now let us have a quick revision of what is a simple sentence. आपण ही रिव्हिजन का घेतोय? कारण आज आपल्याला आणखीन दोन नवीन प्रकारची वाक्य शिकायची आहेत. So today we are going to learn two more kinds of sentences and therefore let us have a quick revision of simple sentence. Now what is a simple sentence? A simple sentence is a sentence that has one subject and one finite verb. मग साधं वाक्य म्हणजे काय? तर साध्या वाक्यामध्ये एक कर्ता असतो आणि एक क्रियापद असतं. अशा वाक्याला आपण साधं वाक्य असं संबोधतो. साध्या वाक्याचे प्रकार आपण शिकलो. We learned kinds of simple sentences like affirmative म्हणजे काय? होकारार्थी. Negative म्हणजे काय? नकारार्थी. Interrogative म्हणजे काय? प्रश्नार्थक. Imperative म्हणजेच काय? आज्ञार्थी. आणि एक्सक्लेमेटरी म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. इतके प्रकार आपण ऑलरेडी शिकलेले आहोत. आता यापुढे मी काय करणार आहे की जर तुम्हाला व्हिडिओ बघून जर नोट्स उतरवून घेणं अवघड जात असेल तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली तुम्हाला मी एक लिंक शेअर करीन. त्या लिंक मध्ये ब्लॉगची लिंक असेल ती माझ्याच आणि त्या लिंकवरनं तुम्ही नोट्स देखील कॉपी करून घेऊ शकता. जर समजा व्हिडिओ बघताना तुमचं काही मिस झालं असेल तर ते सगळे नोट्स तुम्हाला त्या ब्लॉगवरती वाचायला मिळतील आणि तुम्ही ते लिहून सुद्धा घेऊ शकता. तर पहिल्या व्हिडिओच्या खाली सुद्धा मी लिंक शेअर करीन. या व्हिडिओच्या खाली देखील मी लिंक शेअर नक्कीच करणार आहे. मला वाटतं त्या लिंकला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही तो ब्लॉग वाचू शकता आणि त्या ब्लॉगवरती इन डिटेल सगळं काही दिलेलं असेल. मग आजचा धडा आहे कंजंक्शन्स आणि कंजंक्शन्सच्या अनुषंगाने आपण शिकणार आहोत आणखीन दोन नवीन प्रकारची वाक्य. So the topic of today is conjunctions and related with conjunctions today we are going to also learn about two new kinds of sentences. Let us begin. Conjunctions. Conjunctions म्हणजेच काय? तर उभयान्वयी अव्यय. Conjunctions are connectors. They are called as linking words used to join words, phrases, clauses or sentences. आता ही उभयान्वयी अव्यय त्यांचं कार्य काय असतं? हे दोन वाक्यांना, दोन शब्दांना, दोन वाक्यांशांना किंवा दोन उपवाक्यांना जोडणारे हे शब्द असतात आणि म्हणून त्यांना कनेक्टर किंवा लिंकिंग वर्ड असं देखील म्हटलं जातं. आणि यालाच आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा सहावा प्रकार. सुरुवात आपण कशाने करतो? नाउन, मग प्रोनाउन, मग वर्ब, मग ऍडजेक्टिव्ह, मग ऍडव्हर्ब आणि नंतर कंजंक्शन, त्याच्यानंतर प्रपोजिशन, त्याच्यानंतर इंटरजेक्शन. तर आज आपण जो भाग शिकणार आहोत त्याला म्हणतात कंजंक्शन. टाइप्स ऑफ कंजंक्शन्स. वाक्यांचे कंजंक्शनचे प्रकार कोणते? पहिलं शिकणार आहोत आपण आता. आधी आपण कंजंक्शनची व्याख्या बघूया. इथं काय दिलेली आहे? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे काय? समन्वय साधणारे हे उभयान्वयी अव्यय असतात. These are used in compound sentences. यांचा उपयोग कुठे केला जातो? तर कंपाउंड सेंटेन्स किंवा संयुक्त वाक्य देखील आपण याला म्हणू शकतो. They merely join two independent clauses. दोन वेगवेगळी वाक्य असतात किंवा उपवाक्य असतात आणि ती दोन्ही उपवाक्य किंवा वाक्य आहेत तशी एकत्र आणली जातात आणि त्यांच्यामध्ये हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन ठेवला जातो आणि अशा वाक्याला म्हणतात इंडिपेंडेंट क्लॉजेस. दॅट इज इफ वी रिमूव्ह द कोऑर्डिनेटर. आणि जर हा कोऑर्डिनेटर आपण काढून टाकला, जर हे कंजंक्शन आपण काढून टाकलं तर वी गेट टू सेपरेट सेंटेन्सेस. दोन भिन्न भिन्न वाक्य आपल्याला मिळतात. काइंड्स ऑफ कोऑर्डिनेटर्स और कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. मग ह्याचे प्रकार शिकायचे आहेत आपल्याला. पहिलं क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन. क्युम्युलेटिव्हचा अर्थ आहे एकत्रित येणे किंवा एकत्र आणणे. दे मियरली ऍड वन स्टेटमेंट टू अनदर. एकत्र म्हटल्यानंतर आपल्याला या शब्दातनच त्याचा अर्थ उमगतो. मग दोन वाक्य एकत्र आणणारा हा शब्द आणि म्हणून ह्याला म्हटलं जातं क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन. आता क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन कोणते कोणते आहेत याची काही उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. एक्झाम्पल and, both dash and, as well as,
नॉट ओनली डॅश बट ऑल्सो. उदाहरणं बघूया आपण याची. समर्था कुक्ड फूड अँड आदित्य टायडीड द रूम. आपण शिकतोय क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन बरोबर. हे काय असतं की दोन वाक्यांना एकत्र आणणारा हा शब्द असतो. जर आता तुम्ही या वाक्यामधला अँड हा शब्द काढून टाकला, सपोज इफ यू रिमूव्ह द कंजंक्शन अँड फ्रॉम द गिवन सेंटेन्स, then what will happen? Samartha cooked the food, Aditya tidied the room. So these are two separate sentences, and we have used and here to bring those two sentences together, and therefore a new sentence is formed, and that is called as a compound sentence. मग ही दोन वाक्य जर आपण सेपरेट केली आणि जर अँड काढून टाकलं तर आपल्याला वाक्य कशी मिळतात? समर्था कुक्ड द फूड, आदित्य टायडीड द रूम. आणि जर ही दोन वाक्य आपल्याला एकत्र आणायची असतील तर त्याच्यामध्ये आपण अँड हे ऍड केलेलं आहे. आणि मग नंतर अँड जेव्हा आपण त्याच्यामध्ये घालतो, जेव्हा हे कंजंक्शन आपण त्या वाक्यामध्ये घालतो, त्यावेळेला आणखीन एक आपल्याला नवीन वाक्य तयार होतं आणि त्या नवीन वाक्याला म्हणतात कंपाऊंड सेंटेन्स. अजून एक एक्झाम्पल दिलं इथे. शी इज बोथ क्लेवर अँड गुड लुकिंग. ही खरी वाक्य कशी आहेत? शी इज क्लेव्हर, शी इज गुड लुकिंग. आता शी इज हे दोन वेळा रिपीट होतं, ज्याची आवश्यकता नाहीये, आणि म्हणून इथे तरी आपण काय केलेलं आहे? बोथ अँड हे असं कंजंक्शन वापरलेलं आहे. शी इज बोथ क्लेव्हर अँड गुड लुकिंग. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मधला दुसरा प्रकार आहे ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन किंवा विरोधदर्शक उभयान्वयी अव्यय. दे एक्सप्रेस अपोजिशन. अपोजिशन म्हणजेच काय? विरोध दाखवणारे किंवा कॉन्ट्रास्ट बिटवीन टू सेंटेन्सेस. आता ह्यात वापरले जाणारे कंजंक्शन साधारणपणे कोणते असू शकतात? बट, स्टिल, येट, whereas, nevertheless, however, etc. So there was a little chance of success, yet or nevertheless they decided to go ahead. इथे आपल्याला सरळ सरळ कळतंय की पहिल्या वाक्यात आणि शेवटच्या वाक्यामध्ये विरोध दाखवणारे शब्द वापरलेले आहेत, आणि म्हणून इथे आपण कंजंक्शन यूज केलंय yet किंवा nevertheless. He is poor but or yet he is satisfied. तो खूप गरीब आहे पण तरी देखील तो समाधानी आहे, असं फार कमी बघायला मिळतं आपल्याला, आणि म्हणून इथं कंजंक्शन यूज केलंय बट किंवा yet. इथे चॉईस तुमचा आहे. कधी तुम्ही बट वापरलं तरी योग्य आहे आणि yet वापरलं तरी योग्यच आहे. तिसरा प्रकार आहे अल्टरनेटिव्ह कंजंक्शन किंवा पर्यायी किंवा वैकल्पिक असा त्याचा अर्थ होतो. इट प्रेझेंट्स टू अल्टरनेटिव्हज. Sometimes it indicates a choice between them, is called as disjunctive or alternative conjunction. जसं की or हे किंवा ते, nor, either or हे पण किंवा ते पण, neither nor हे पण नाही आणि ते पण नाही, otherwise else. You must obey or leave. You must start early, otherwise you will be late. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मधला शेवटचा प्रकार आहे इलेटिव्ह कंजंक्शन किंवा तर्काने काढलेला निष्कर्ष म्हटलं जातं इलेटिव्हला. द एक्सप्रेस इन्फरन्स. आता ह्यात वापरले जाणारे कंजंक्शन्स कोणते असतात तर सो, देअरफॉर, फॉर आणि हेन्स. समथिंग फेल इन फॉर आय हर्ड द नॉइज. कशाचा तरी आवाज आला, ह्याच्यावरनं आपण काय तर्क लावला की काहीतरी नक्की पडलं असेल. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक शब्द ज्याचं नाव आहे फॅन बॉयज असा शब्द आहे. So the word that I am going to tell you all today is fan boys. You might have very familiarly heard about this also. So each and every alphabet used in this word stands for one type of conjunction. मग ह्यात वापरले जाणारं प्रत्येक जे अक्षर आहे त्या अक्षरापासून सुरू होणारं एक कंजंक्शन असतं, आणि तुम्ही जरी नुसतं फॅन बॉयज एवढा जरी शब्द लक्षात ठेवलात तरी सुद्धा तुम्हाला इतके सगळे कंजंक्शन्स अगदी आरामात लक्षात राहू शकतात. एफ पासून फॉर, ए पासून अँड, एन पासून नॉर, बी पासून बट, ओ पासून ऑर, वाय पासून येट आणि एस पासून सो. When the above mentioned conjunctions are used in a sentence, then the sentence is called a compound sentence. आपण वर बरीच उदाहरणं बघितली कंजंक्शनची, तर त्यापैकी कोणतंही कंजंक्शन जर एखाद्या वाक्यामध्ये वापरलेलं असेल तर तशा वाक्याला कंपाऊंड सेंटेन्स असं देखील म्हटलं जातं. आता हे सेंटेन्स कंपाऊंडच का हे कसं ओळखायचं?
मी तुम्हाला सांगितलं दोन वाक्य किंवा दोन शब्द किंवा दोन वाक्यांश किंवा दोन फ्रेजेस किंवा क्लॉजेस किंवा वर्ड्स. So if they are joined together, then it is called as a compound sentence. आता आणखीन दोन प्रकार आपल्याला शिकायचे आहेत जे आपण ऑलरेडी शिकलेलेच आहोत, त्यातलेच आहेत. Co-relative conjunction. So they are used in pairs. जेव्हा दोन शब्द एकत्र वापरले जातात आणि एक कंजंक्शन तयार होतं तेव्हा त्याला म्हणतात co-relative. म्हणजे आयदर आलं तर ऑर यायलाच पाहिजे, नायदर आलं तर नॉर यायलाच पाहिजे, नॉट ओनली वापरलं तर बट ऑल्सो यायलाच पाहिजे, बोथ वापरलं तर अँड देखील यायलाच पाहिजे. So when are these conjunctions called as correlative conjunctions? When one word is used, the other word is also has to be used. Like when we use either, we have to use or. When we use neither, we have to use nor. When we use not only, we have to use but also. When we use both, we have to use and. So such pairs of conjunctions that come together, then they are called as correlative conjunctions. The next type is compound conjunctions. So they are as well as soon as, so that, such that, in order that, and many more. So what do you mean by compound word? When two words are taken together. Now here you can see that two or three words are taken together and they together form one conjunction. So they are called as compound conjunctions. मग कंपाऊंड कंजंक्शन्स म्हणजे काय? तर जेव्हा दोन तीन शब्द एकत्र येतात आणि सगळं मिळून एक उभयान्वयी अव्यय तयार होतो तेव्हा त्याला म्हणायचं कंपाऊंड कंजंक्शन. जसं की as well as soon as, so that, such that, in order that इत्यादी. आपण शिकलो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन बद्दल. आता आपण शिकणार आहोत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन बद्दल. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन किंवा कोऑर्डिनेटर असं देखील म्हटलं जातं त्याला. आणि असे कंजंक्शन्स ज्या वाक्यामध्ये यूज केलेले असतात किंवा वापरलेले असतात त्या वाक्यांना म्हणतात कंपाऊंड सेंटेन्स. वी हॅव ऑलरेडी लर्न्ड अबाउट coordinating conjunctions. When such conjunctions are used in a sentence, then the sentence is called as a compound sentence. And now we are going to learn about subordinating conjunctions. आता आपण शिकणार आहोत subordinating conjunction बद्दल. They are used to join two or more clauses together. आपण मागच्या ह्याच्यात बघितलं की coordinating conjunction मध्ये त्याच्यामध्ये काय असतात? इंडिपेंडेंट क्लॉजेस असतात. म्हणजे दोन वाक्य असतात आणि जी एकत्र आलेली असतात. जर कंजंक्शन काढून टाकलं तर सेपरेट वाक्य आपल्याला मिळतात, वेगवेगळी वाक्य आपल्याला मिळतात. आणि इथे मात्र कसं असतं की दोन क्लॉजेस किंवा उपवाक्य एकत्र आणलेली असतात आणि ती ज्या शब्दाने जोडली जातात त्याला म्हणतात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. इन द सेंटेन्स वेअर सबऑर्डिनेटर इज युज्ड, द सेंटेन्स इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग असं वाक्य ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेटर किंवा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलं जातं अशा वाक्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं देखील म्हटलं जातं. आणि ह्याच कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस बद्दल जेव्हा आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की क्लॉज अनालिसिस जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा ते क्लॉज अनालिसिस आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स बद्दल करत असतो. हे आपण आता आज शिकणार नाहीये, माझ्या पुढच्या काही व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला ते नक्की शिकवेन. It has one main clause and one or more subordinate clauses. So when we study about a complex sentence, then we have to remember that the complex sentence has one main clause and one or more subordinate clauses. The subordinating conjunction introduces the dependent clause. मग या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज असतो. So such kind of a sentence has one main clause and the rest of the part of the sentence always begins with the subordinating conjunction. And it begins with the subordinating conjunction and it is also called as a dependent clause. मग ह्या वाक्याची सुरुवात जी असते ती मेन क्लॉजनी होते. प्रत्येक वेळेला सुरुवातच मेन क्लॉजनी होईल असं नाही. जेव्हा आपण इन डिटेल त्याचं शिकू त्यावेळेला मी तुम्हाला पोझिशन सुद्धा शिकवेन की मेन क्लॉज कुठे असू शकतो, सबऑर्डिनेट क्लॉज कुठे असू शकतो. पण आता इथे जुजबी माहिती आपण घेतोय त्याची, म्हणून मी तुम्हाला सांगते की वाक्यामध्ये एक मेन क्लॉज असतो, एक मुख्य उपवाक्य असतं आणि दुसरं जे असतं ते डिपेंडंट त्याच्यावर अवलंबून असलेलं उपवाक्य असतं.
मग आता हे जे अवलंबून असलेलं उपवाक्य आहे किंवा डिपेंडंट क्लॉज आहे, ह्या क्लॉजची सुरुवात नेहमी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी होते. It describes the relation between the main clause or the independent clause and the dependent clause. मेन क्लॉजलाच आपण इंडिपेंडंट क्लॉज देखील म्हणू शकतो. मग इंडिपेंडंट क्लॉज कधी असतो तो? जेव्हा त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आहे आणि एक वर्ब आहे. सो व्हॉट डू यू मीन बाय मेन क्लॉज और इंडिपेंडंट क्लॉज? Main clause or independent clause is such a part of a clause or a sentence that has one subject and one verb or one subject and one predicate. आणि त्याच्यामध्ये एक डिपेंडंट क्लॉज सुद्धा असतो आणि त्या डिपेंडंट क्लॉजचं आणि त्या मेन क्लॉजचं काय नातं आहे हे दर्शवणारा तो शब्द असतो. याची काही उदाहरणं आहेत इथे. दो, ऑल्दो, ॲज फार ॲज, इफ, इव्हन इफ, ॲज इफ, as dash as, because, before, only if, even though, that, who, whom, whose, which, when, why, how, when, etc. सगळे जे WH टाइप वर्ड्स आहेत ते सगळेचे सगळे वर्ड्स आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून वापरतो. When the above mentioned conjunctions are used in a sentence, then the sentence is called a complex sentence. जेव्हा वर दिलेल्या काही कंजंक्शन्स पैकी एखादं कंजंक्शन जेव्हा वाक्यामध्ये वापरलं जातं तेव्हा त्या वाक्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं आपण म्हणतो. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं लक्षात ठेवायचं? इथं दिलेल्या कंजंक्शनचे जे एक्झाम्पल्स आहेत त्यापैकी एखादा कंजंक्शन असतो आणि त्या कंजंक्शन पासून सुरू होऊन शेवटपर्यंत असणारं ते वाक्य. सो हाऊ टू आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड द सबऑर्डिनेट क्लॉज? So it is easy. If you understand the subordinate clause, it becomes easy to understand the main clause too. Why? Because the subordinate clause always begins with the above mentioned conjunctions. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काय काय शिकलो? उभयान्वयी अव्यय आणि त्याचे प्रकार, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये आपण शिकलो 4 प्रकार आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये आपण शिकलो एकच प्रकार. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन किंवा कोऑर्डिनेटर ज्या वाक्यामध्ये वापरलेलं असतं त्या वाक्याला म्हणतात कंपाऊंड सेंटेन्स आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन किंवा सबऑर्डिनेटर ज्या वाक्यामध्ये वापरलेलं असतं त्या वाक्याला म्हणतात कॉम्प्लेक्स सेंटेन्स. इन टुडेज व्हिडिओ वी लर्न्ड अबाउट 2 टाइप्स ऑफ कंजंक्शन्स: coordinating conjunction or coordinator and subordinating conjunction or subordinator. In coordinating conjunction we learned 4 types of coordinators or coordinating conjunctions. Other than that I told you all about fanboys too. So if you remember the word fanboys, you can remember all the conjunctions related to the word used, related to the alphabets used in the word fanboys. We also learned about subordinating conjunctions. So, if the sentence has a coordinating conjunction or a coordinator, then the sentence is called as a compound sentence. And if the given sentence has a subordinating conjunction or a subordinator, then the sentence is called as a complex sentence. आता मुलांनी काय करायचं आहे? दिलेला व्हिडिओ एकदा, दोनदा, तीनदा सुद्धा तुम्ही ऐकू शकता. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून देखील लिहून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला असं वाटलं की लिहून घ्यायला खूप गडबड होते आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या लिंकच्या खाली तुम्हाला मी एक ब्लॉगची लिंक देणार आहे. त्या लिंक वरती हीच सगळी इन्फॉर्मेशन टाईप केलेली असेल आणि तो ब्लॉग वाचून देखील तुम्हाला कधी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही ती सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. So is that clear to you all children? So after this video what I will do is I will just share my blog link so that whenever you feel like writing down anything that is given in the video, because it becomes a bit difficult while looking at the video and then again writing it down, so better you just click on the blog link and then you can get all the notes that I have made available there. Now today we are going to solve an exercise, and this exercise you all are going to write down in your notebooks. You will write the sentence and below you will write the answer too. So one example I have solved and how you have to write the answer, that too I have mentioned here. आज आपण एक exercise, एक
उदाहरण संग्रह देखील सोडवणार आहोत. इथं तुम्हाला काय काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते मी एक उदाहरण सोडवून दिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही लिहा. वरती वाक्य लिहायचं आणि त्याच्या खाली तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. एक्सरसाइज काय आहे तो बघूया. फाइंड द कंजंक्शन अँड स्टेट इट्स काइंड and identify if the given sentence is compound or complex. मग दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे तर कंजंक्शन शोधायचं आहे, उभयान्वयी अव्यय शोधायचा आहे, त्याचा प्रकार कोणता तो ओळखायचा आहे आणि दिलेलं वाक्य हे कंपाऊंड आहे की कॉम्प्लेक्स आहे हे देखील शोधायचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.